हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकतात की आज मी किचनची साफसफाई करणार आहे. खूप जास्त खराब झालेलं होतं हे किचन. महिनाभरासाठी गावी आलो आहे, म्हणलं मस्त असं किचनला चकाचक करून घेऊया. आज टाईम होता तर मी घेतलंच हे किचन क्लीन करायला. सगळे फोडणीचे डाग, तेलकट डाग सगळे वरती उडाले आणि पूर्ण असे कडक झालेत ते. सर्वात आधी जो पेपर लावलेला होता तो पूर्ण तेलाने काळा पडलेला होता, धुळीने काळा पडलेला होता. म्हणलं त्याला आधी काढून घेते आणि मग पुढचं सुरू करते. तर इथे मी सगळा हळूहळू सगळा जो पेपर आहे तो मी काढून घेते. तर तुम्ही बघू शकता खाली किती जास्त खराब झाले आहे. किचन पूर्ण काळं झालेलं आहे. वरती सगळे फोडणीचे डाग उडाले आणि तेही पूर्ण कडक झालेत. सर्वात आधी तर मी पेपर वगैरे काढला आणि नंतर पूर्ण किचन झटकवून घेतलं, जेणेकरून सगळी जी धूळ आहे ती खाली पडेल आणि झाडण्याच्या आधी ती निघून जाईल किंवा धुण्याच्या आधी निघून जाईल. सगळी धूळ मी इथे स्वच्छ करून घेते. एक बादलीभर पाणी घेऊन मी ते पाणी जिथं जिथं कडक डाग झालेत किंवा जिथं जिथं असे चिकट तेलकट डाग झालेत तिथं मी सगळीकडे शिंपडते. आणि त्यानंतर गॅस पण खूप जास्त कडक झालेला होता. गॅसच्या बटनचे बर्नरसुद्धा तुम्ही बघू शकता, शेगडी पण पूर्ण काळी झाली आहे. तर त्याच्यावरती मी पाणी टाकून भिजत टाकण्यासाठी ठेवते. त्यानंतर किचनवर सगळीकडे मी पाणी टाकून दिले, जेणेकरून पटकन मला काम सोपं होईल आणि भिजून जाईल. तर मी पूर्ण किचन घासण्यासाठी एक सोल्युशन तयार करते. त्यामध्ये डिशवॉशर लिक्विड आहे ते घेतले 2 ते 3 चमचे. त्यानंतर बेकिंग सोडा जो असतो आपला खायचा तो मी यामध्ये टाकला आहे. तुमच्याकडे लिंबू वगैरे असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता. आणि पाणी टाकले, जशी पूर्ण फेस होईपर्यंत आपल्याला ते हिसळून घ्यायचं आहे. सर्वात आधी तर मी टाईल्सपासून सुरुवात करते. अगोदर सगळं जे आहे ते खराब ते मी सगळं घासून घेते. खूप जास्त कडक झालेलं होतं, म्हणजे पाणी टाकलं त्यामुळे मला सोपं झालं ते घासायला. तर सगळ्यात आधी मी टाईल्स वगैरे आहे ते मी घासून घेतले. किचन ओट्याचं टाईल्स वगैरे सगळं स्वच्छ घासून झालं आणि धुवून झालं, मग मी किचन ओट्याकडे येणार आहे. तर सगळ्यात आधी टाईल्स जे आहेत ते स्वच्छ असं खूप जास्त वेळ लागला मला ते घासण्यासाठी, पण त्याला मी चकाचकच करून सोडलं. टाईल्स घासून घेतल्यानंतर मी एका बाजूची घासली टाईल्स, लगेचच दुसऱ्या बाजूची टाईल्स घासली, जेणेकरून वरचे टाईल्स घासले की खाली जो ओटा असतो तो आपल्याला क्लीन करण्यासाठी इझी होऊन जातं. घासून झाल्यानंतर लगेच मी पाण्याने ते आहे पाणी शिपडून, किती मोठं पाणी शिपडून मी धुवून घेतलं स्वच्छ असं. दुसऱ्याही बाजूने तसंच सेम केलं. बादलीमध्ये पाणी घेतलेलं तर ते शिंपडून मी स्वच्छ असं टाईल्स वगैरे धुवून घेतले. त्यानंतर टाईल्स वगैरे घासून स्वच्छ धुवून झाल्यानंतर जे वरचं खराब पाणी आहे ते पडलेलं होतं किचनवरती, तर म्हणलं घासून घेण्याआधी मी ते स्वच्छ करून घेते. तर तुम्ही बघू शकतात की इतके जास्त चिकट डाग झाले इथं, ते काही घासणीने निघणं शक्य नव्हतं. म्हणून मी एक लोखंडाची उलटणी असते किंवा उचटणी म्हणतात त्याला, ते घेतलं आणि त्यांनी सगळीकडे घासून घेतलं. घासणी घेतली असती तर मला खूप जास्त जोर लावावा लागला असता. भिजत घातल्यामुळे मला पटकन इझी झालं ते घासायला. मग मी सगळीकडे उचटणीने खरडून घेतलं, जेणेकरून खूप जास्त असं खराब निघत होतं त्या किचनमधून. त्यानंतर मी सगळा कोपरा उचटणीने खरडून घेतला. किचन स्वच्छ असलं की काम करायलाही किंवा स्वयंपाक करायलाही खूप जास्त बरं पडतं. नाहीतर ते समोर खराब झालेलं किचन डोळ्यासमोर सारखं फिरत असतं. म्हणून मी आज मनावर घेतलंच, म्हणलं या किचनला आज मी चकाचक करूनच ठेवणार आहे. सगळीकडे लोखंडाच्या उचटणीने मी खरडून होईल तितकं, म्हणजे 70 ते 80% मी सगळे ते काळे डाग जे आहेत ते मी काढून घेतले. त्यानंतर मी शेगडी जी असती ती मी घासायला घेतली. सगळी स्वच्छ असं जे सोल्युशन केलेलं होतं मी त्यानेच घासते. तेच सोल्युशन मी शेवटपर्यंत वापरणार आहे.
तर तुम्ही बघू शकता बटनजवळ पूर्ण तेलकट झालेलं होतं, तेही मी पटापट लगेचच घासून घेतलं. घासून झाल्यानंतर पाणी टाकताच बघा शेगडी कशी चकाचक दिसायला लागली. बटनजवळ आधी किती तेलकट झालेलं होतं तेही सगळं निघून गेलं आहे आणि शेगडी जी आहे पूर्ण चमकायलाच लागली अगदी नव्यासारखी. अगोदर जी एक बादली भरून पाणी घेतलेलं तर ते मला म्हणजे पूर्ण लागलं, तर मी लगेचच बादली भरून ठेवली. जे पूर्ण उचटणीने मी क्लीन केलेलं होतं, म्हणजे माझा किचन क्लीन झालं, किचन ओटा क्लीन झाला असं नाही, तर मला परत एकदा घासणीने पुन्हा नवीन घासायचं होतं. त्याने फक्त जे काळेपट तेलकट जे मोठे मोठे डाग होते तेच निघालेले होते. मी एक कोपरा जो आहे तो आधी मी घासून घेते. तारेच्या घासणी असते तिने मी घासून घेतला आणि स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला. तो कोपरा का बरं घासला, कारण की मला तिथे शेगडी ठेवायची होती. ती जागा रिकामी झाली की लगेचच मी इकडे ह्या किचनच्या ओट्यावरती घासणार होते. धुवून झाल्यानंतर जे छोटं किचनचं वायपर असतं त्याने मी लगेचच पाणी लोटून देते, जेणेकरून शेगडी जी लगेचच तिथं कोरडं होईल आणि मला नंतर परत तिथे पुसायची वगैरे गरज पडणार नाही. मग तिकडे मी गॅस बाजूला ठेवून झाल्यानंतर सोल्युशन टाकून मी स्वच्छ असं परत एकदा तिथे जिथे उचटणीने खरडवलेलं होतं की खूप जास्त खराब झालेलं होतं, तिथे मी परत एकदा घासणीने सोल्युशन टाकून स्वच्छ असं घासून घेतलं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून आणि लगेचच वायपरने लोटून दिलं. लगेचच कोरडी जागा झाली. ऑलमोस्ट पूर्ण किचन मी जे क्लीन सोल्युशन बनवलेलं होतं ना तेही संपलेलंच होतं. फक्त आता बेसिन आणि एवढाच कोपरा बाकी होता. तो मी घासून तोही आधीच मी भिजत घातलेला होता. तो मी घासून लगेचच स्वच्छ पाण्याने धुवून वायपरने ओढून घेतलं. त्यानंतर मी बेसिन पण क्लीन करून घेतलं आणि लास्टला तुम्ही बघू शकतात क्लीन करण्याआधी किचन असं काही दिसत होतं. सगळीकडे डागच डाग दिसत होते. काळपट डाग, फोडणीचे उडालेले तळलेले डाग. ज्या घरात चिमणी नसते त्या घरात हा प्रॉब्लेम असतोच असतो. आणि क्लीन झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात किचन कसं चमचम करतंय, गॅस शेगडीसुद्धा कशी चमचम करते. तर तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ. आता या स्वच्छ अशा किचनमध्ये मला स्वयंपाक करायला खूप जास्त भारी वाटेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि पुढचा व्हिडिओ कशावरती बनवू हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा.